वाणिज्य शाखेच्या पुस्तपालन व लेखाकरण या विषयातील अंतिम खाती या टॉपिकवर आपण चर्चा करीत आहोत। आज मित्रांनो अंतिम खात्याचं दुसरं प्रात्यक्षिक उदाहरण आपण अभ्यासणार आहोत। तर उदाहरण समोर दिलेलं आहे। या ठिकाणी दोन भागीदार आहेत, संजय आणि सुधीर। हे तिनाच दोन प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात आणि त्यांची 31 मार्च 2010 रोजीची बेरीज खाली प्रमाणे आहे। मित्रांनो संजय आणि सुधीर हे दोन भागीदार आहेत आणि यांचं प्रमाण आहे 3:2। नफा तोटा वाटणीचं प्रमाण 3:2। 23 दिलेली आहे। 23 चे आपण 23 मध्ये दिलेले व्यवहार पाहून घेऊया। नावे बाजू 23 ची नावे बाजू खर्च आणि संपत्ती दर्शवलेली असते। लक्षात ठेवा, नावे बाजू खर्च आणि संपत्ती, तर जमा बाजू उत्पन्न आणि देयता दर्शवलेली असते। तर आपण खर्च संपत्तीचा आढावा घेऊया। प्रारंभन स्कंद सुरुवातीचा माल साठा याची नोंद व्यापार खात्याच्या नावे बाजूला येते। त्यानंतर खरेदी सुद्धा व्यापार खात्याच्या नावे बाजूला, कारण की मालाशी संबंधित खर्च आहे, उत्पादनाशी संबंधित खर्च आहे। ऋणको ही व्यवसायाची संपत्ती आहे। मजुरीचा संबंध उत्पादन मालाशी येतो आहे म्हणून व्यापार खात्याच्या नावे बाजूला, कारण की हा खर्च मध्ये दाखवलेला आहे म्हणून। त्यानंतर पगार हा खर्च आहे परंतु हा अप्रत्यक्ष खर्च आहे, ठीक आहे, उत्पादनाशी संबंधित नाही म्हणून नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। जमीन व इमारत ही संपत्ती आहे। यंत्र ही सुद्धा व्यवसायाची संपत्ती आहे। फर्निचर संपत्ती। त्यानंतर जाहिरात। मित्रांनो जाहिरात हा खर्च आहे परंतु हा खर्च उत्पादनाशी संबंधित नाही, त्यामुळे याला अप्रत्यक्ष खर्च मानलेला आहे। अप्रत्यक्ष खर्च, जाहिरात म्हणजे मालासंबंधीची फक्त माहिती प्रदर्शित करणे, ऍडव्हर्टाइजमेंट, माहिती प्रदर्शित करणे, त्या माहिती प्रदर्शित करण्यावर लागलेला खर्च म्हणजे जाहिरात। तर हा नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहायचा आहे। परंतु या ठिकाणी जी जाहिरात खर्च दिलेला आहे 6000 रुपये हे 2 वर्षाचा आहे। किती? 2 वर्षाचा। आणि आपल्याला अंतिम खात्यामध्ये एकाच वर्षाचे खर्च लिहायचे असतात, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या 6000 तून 3000 रुपये मायनस करावे लागेल। 2 वर्षाची 6000 तर एका वर्षाची 3000। आपल्याला एकाच वर्षाची जाहिरात खर्च नफा तोटा खात्यात दाखवायची आहे। त्यानंतर प्राप्य विपत्रे। प्राप्य या शब्दावरून आपल्याला संपत्ती असा अर्थ घ्यायचा आहे, म्हणजे मिळणार, ज्याची रक्कम मिळणे असते, असे विपत्र, असे बिल, त्यामुळे हा संपत्ती ठरतो। विमा हा खर्च आहे मित्रांनो, अप्रत्यक्ष खर्च, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। भाडे हा सुद्धा अप्रत्यक्ष खर्च आहे, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला। त्यानंतर शक्ती व इंधनचा संबंध व्यापाराशी येतो आहे आणि म्हणून व्यापार खात्याच्या नावे बाजूला। मजुरांची शक्ती, मॅन पॉवर आणि इंधन, दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल ह्या सर्व गोष्टी व्यापाराशी संबंधित आहेत। हस्त रोख म्हणजे पैसा, ही संपत्ती आहे। त्यानंतर उचल। मित्रांनो उचल 23 मध्ये दिलेली आहे भागीदारांची, संजय आणि सुधीरची, ठीक आहे। ही उचल 23 मध्ये असल्यामुळे ही एकाच ठिकाणी नोंदवायची आहे। ताळेबंदात भागीदारांच्या भांडवलातून ही वजा करायची आहे, कारण की उचल केल्यामुळे या भागीदारांना खर्च झाला, वस्तूची उचल केली, मालाची उचल केली, जे काही असेल तर हा भागीदारांचा खर्च ठरतो आणि व्यवसायाचं उत्पन्न ठरतो। मग भागीदारांचा खर्च ठरत असल्यामुळे त्यांच्या भांडवलातून हे मायनस करायचं आहे, वजा करायचं आहे। आणि समजा ही उचल समायोजनामध्ये दिली असती तर याच्या 2 नोंदी झाल्या असत्या, एक म्हणजे व्यापार खात्याच्या जमा बाजूला व्यवसायाचं उत्पन्न किंवा प्रॉफिट, आणि दुसरा म्हणजे भागीदारांच्या भांडवलातून मायनस। तर अशा प्रकारे आपण नावे बाजू अभ्यासली आहे। आता 23 ची जमा बाजू अभ्यासूया, उत्पन्न आणि देयता। पहिला आहे भांडवल खाते। दोन्ही भागीदारांचं भांडवल दिलं आहे, संजय आणि सुधीर, 40,000 30,000। हे भांडवल खाते ताळेबंदात देयता बाजूला घ्यायचं आहे। त्यानंतर विक्रीतून व्यवसायाला उत्पन्न मिळते, आणि तसं मी ऑलरेडी सांगितलं आहे की या ठिकाणी उत्पन्न आणि देयता दोन्ही आहे, जमा बाजूला उत्पन्न आणि देयता, त्यामुळे विक्री हे उत्पन्न समजलं जाईल, व्यवसायाचं उत्पन्न। धनको ही व्यवसायाची देयता आहे। धनको म्हणजे अशी व्यक्ती ज्याला व्यवसायाला पैसे द्यायचे असतात, कर्ज वगैरे घेतलं असेल त्या व्यक्तीकडून, त्याला धनको म्हणतात। देय या शब्दावरून ती देयता आहे असं लक्षात घ्या। त्यानंतर कसर ही उत्पन्न व देयता बाजूला दिलेली आहे, 23च्या जमाला दिली आहे। 23च्या जमाला दिली आहे म्हणजे ही कसर उत्पन्न आहे, आणि 23च्या नावेला दिली असेल तर ती कसर खर्च असते, तर ही उत्पन्नवाली कसर नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहायची। त्यानंतर कारण की हा कसर अप्रत्यक्ष उत्पन्न आहे म्हणून। अदत्त भाडे। मित्रांनो अदत्त म्हणजे
देणे असलेले म्हणजे ती देयता ठरेल. हे अदत्त भाडे एकाच ठिकाणी नोंदवायचं आहे तेरीज मध्ये असल्यामुळे काय बनतात देयता बाजूला अदत्त भाडे 1500 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट यानंतर मित्रांनो आपण तेरीज अभ्यासली आहे. आता आपण समायोजन पाहूया की समायोजन काय म्हणतात. 31 मार्चला शेवटचा शिल्लक मालसाठा 35000 रुपये होता, ज्याला समोरण स्कंद म्हणतात. प्रत्येक समायोजनाच्या 2 नोंदी होतात. हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. मग याच्या 2 नोंदी आपल्याला करायच्या आहेत. याच्या 2 नोंदी ऐकून घ्या. व्यापार खात्याच्या जमा बाजूला हा मालसाठा उत्पन्न म्हणून दाखवला जाईल. हा मालसाठा शिल्लक असलेला मालसाठा आहे, म्हणजे एक प्रकारचं उत्पन्न आहे व्यवसायाचं. आणि दुसरी नोंद ताळेबंदात संपत्ती बाजूला लिहिला जाईल, कारण की एक प्रकारची संपत्ती पण आहे व्यवसायाची, शिल्लक संपत्ती. दुसरं बुडीत कर्ज 2000 चे अवलेखन करा आणि ऋणकोवर संचयित कर्ज निधी 5% निर्माण करा. 2 प्रकारचे आहे, पहिला बुडीत कर्ज, दुसरा संचयित कर्ज निधी. तर मित्रांनो हा बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला दिला जातो. 23 च्या नावेला असलेला बुडीत कर्ज जो आहे त्याच्यामध्ये हा समायोजनेचा बुडीत कर्ज आणि हा संचयित कर्ज निधी प्लस केला जातो. 23 च्या नावे बाजूला असलेल्या बुडीत कर्जामध्ये हे दोन्ही बुडीत कर्ज व संचयित कर्ज निधी प्लस करून म्हणजे मिळवून लिहिले जातात. तर 23 च्या नावेला दिलेलं नाही आहे, त्यामुळे हे दोन्ही आपण प्लस करून नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला लिहिणार. त्यानंतर जमीन व इमारत 5% व यंत्रावर 10% प्रमाणे घसारा आकार. घसारा हा संपत्तीची झीज आहे. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला अप्रत्यक्ष खर्च ठरतो, म्हणून दोन्ही घसारे आपण संपत्तीवर काढणार आणि एकसाथ एकत्रितपणे दाखवणार. अदत्त मजुरी, अदत्त म्हणजे देणे बाकी असलेली. मग जुनी जी मजुरी आहे 23 मध्ये त्या मजुरीमध्ये प्लस करावं लागेल. अदत्त आहे म्हणजे देणे आहे, तर जुन्या मजुरीमध्ये आपल्याला प्लस करावं लागेल. जर आगाऊ म्हटलं असतं, पूर्वदत्त म्हटलं असतं तर मायनस केलं असतं, परंतु अदत्त म्हटलं आहे म्हणजे देणे वाढला आहे, त्यामुळे प्लस करावं लागेल. तसंच अदत्त पगार 1000 रुपये हे सुद्धा देणे आहे, तर पगारामध्ये आपल्याला प्लस करावं लागेल, मिळवावं लागेल. त्यानंतर रुपये 4000 चा माल खरेदी केला, पण त्याची लेखा पुस्तकामध्ये नोंद झालेली नाही, नोंद केलेली नाही. याचा अर्थ खरेदी झाली, परंतु खरेदीच्या रकमेमध्ये हे 4000 रुपये खरेदीची किंमत मिळवली नव्हती, तर आता मिळवावी लागेल. म्हणजे खरेदीमध्ये प्लस, खरेदीमध्ये मिळवावं लागेल, खरेदीमध्ये प्लस करा. दुसरी नोंद खरेदी वाढली तर धनको वाढतो, कारण की खरेदी वाढली म्हणजे कुठेतरी समोरच्या व्यक्तीचं देणं पण वाढलं असेल, मग त्या दृष्टीने खरेदीमध्ये वाढ तर धनकोत वाढ, तर धनकोमध्ये सुद्धा आपल्याला 4000 रुपये वाढ करायची आहे, प्लस करायची आहे. आणि शेवटचं समायोजनात भागीदारांच्या भांडवलावर 5% दराने व्याज आकार. भागीदारांच्या भांडवलावर व्याज, जे भांडवल भागीदार गुंतवतो तो भांडवल परत मिळतो भागीदारांना, त्या भांडवलासोबत व्याज पण मिळतो. मग भागीदारांना भांडवलावर व्याज मिळत असेल तर भागीदारांसाठी उत्पन्न आहे. भागीदारांसाठी काय आहे? उत्पन्न आहे. तर भागीदारांच्या भांडवलामध्ये म्हणजे संजय आणि सुधीरच्या भांडवलामध्ये हे व्याज प्लस करावं लागेल, पहिली नोंद. दुसरी नोंद, भागीदारांना भांडवलावर व्याज देणे हे व्यवसायासाठी खर्च आहे, नुकसान आहे, आणि म्हणून नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला हे व्याज दर्शवायचं आहे. अशा 2 नोंदी झाल्या. नेक्स्ट आता आपण उत्तराकडे वळूया. आपल्याला 3 खाते तयार करायचे आहे संजय आणि सुधीर यांच्या पुस्तकात. त्यामध्ये पहिलं खातं आहे व्यापार खाते. 31 मार्च 2010 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. पहिले हे समजून घ्या मित्रांनो की व्यापार खात्याच्या नावेला कोणते व्यवहार लिहायचे आहेत. असे व्यवहार ज्यांचा संबंध व्यापाराशी आहे, उत्पादनाशी आहे किंवा मालाशी आहे, असे व्यवहाराचे खर्च आपल्याला नावे बाजूला नोंदवायचे आहे. आणि व्यापाराच्या जमा बाजूला व्यापाराशी किंवा उत्पादनाशी किंवा मालाशी संबंधित उत्पन्न नोंदवायचे. उत्पन्न म्हणून यांना हे दोन्ही बाजू व्यापाराशी संबंधित असल्यामुळे याला प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर पहिले आपण प्रत्यक्ष खर्च पाहू, म्हणजे व्यापाराशी संबंधित. प्रारंभण स्कंद, सुरुवातीचा माल साठा 20000 रुपये. माल साठा करण्यासाठी खर्च करावा लागतो सुरुवातीला, म्हणजे एक प्रकारचा व्यापारिक खर्च झाला. त्यानंतर खरेदी 30000 रुपये आतमध्ये दिलेला आहे. आताच म्हटलं तुम्ही की खरेदीवर समायोजन आहे. अनोंदित खरेदी 4000 ची खरेदी केली पण नोंद केली नाही म्हणजे खरेदीमध्ये ती रक्कम मिळाली नाही, तर खरेदीमध्ये रक्कम मिळवावी लागेल. खरेदी वाढली 34000 रुपये. 30000 आणि 4000 34000. आता याची दुसरी नोंद ताळेबंदात धनकोमध्ये ते 4000 रुपये मिळवायचे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, फक्त समायोजनेच्याच 2 नोंदी होतात, 23 मधल्या पदांच्या 2 नोंदी होत नाही.
त्यानंतर मजुरी. मजुरी व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला प्रत्यक्ष खर्च 5000 रुपये घेतला, ही जुनी मजुरी आहे 23 मध्ये. समायोजनेमध्ये अदत्त मजुरी आहे, अजून देणे बाकी मजुरी आहे, त्यामुळे प्लस केलं 2000 रुपये मिळवले, एकूण 7000 मजुरी. शक्ती व इंधन व्यापार खात्याचा प्रत्यक्ष खर्च आहे, शक्ती व इंधन 3000 रुपये. या व्यतिरिक्त कोणतेही व्यापार खात्याचे प्रत्यक्ष खर्च नाही. अशा प्रकारे ही झाली नावे बाजू. यानंतर जमा बाजू पाहूया. उत्पन्न, प्रत्यक्ष उत्पन्न मालाशी उत्पादनाशी संबंधित. विक्री, विक्री हे उत्पन्न आहे 70000 रुपये. त्यानंतर संवरण स्कंद, पहिली समायोजन वाचली होती शेवटचा शिल्लक माल साठा, त्याच्या दोन नोंदी होतात. पहिली नोंद उत्पन्न दर्शवायचं आहे म्हणून उत्पन्न दर्शवलं व्यापार खात्यात, व्यवसायाचं उत्पन्न आहे, संवरण स्कंद शेवटचा शिल्लक माल 35000 रुपये. अशा प्रकारे आता आपण बेरीज करूया. बेरीज केल्यावर असं माहिती होईल की व्यापार खात्याची जमा बाजू म्हणजे उत्पन्न हे जास्त आहे 1,05,000 रुपये. उत्पन्न 1,05,000 रुपये. तर नावे बाजू खर्च हे कमी आहे, खर्च कमी आहे. तर खर्च मायनस केला असता, उत्पन्नातून खर्च मायनस केला असता शिल्लक येते 41,000 रुपये, 41,000. हा 41,000 रुपये जी शिल्लक आलेली आहे तो म्हणजे व्यवसायाचा व्यापार खात्याचा ढोबळ नफा. कोणता नफा? ढोबळ नफा. व्यापार खात्यामध्ये जो येतो तो ढोबळ नफा, नफा तोट्यामध्ये जे येतो तो शुद्ध नफा. लक्षात ठेवा. समजा हीच शिल्लक जमा बाजूला आली असती म्हणजे खर्च जास्त असतं आणि उत्पन्न कमी असतं तर तो ढोबळ तोटा झाला असता. परंतु उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी असल्यामुळे हा ढोबळ नफा होईल. नेक्स्ट, याच्यानंतर दुसरं खातं आहे नफा तोटा खाते. नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला अप्रत्यक्ष खर्च नोंदवायचे आहे. या खर्चाचा संबंध उत्पादनाशी मालाशी नाही, हे लक्षात ठेवावं. उत्पादन व मालाशी नाही, व्यापाराशी प्रत्यक्ष संबंध नाही, अप्रत्यक्ष खर्च. आणि इकडे जमा बाजूला अप्रत्यक्ष उत्पन्न, उत्पादनाशी संबंध नसणारे. तर आपण अप्रत्यक्ष खर्च पहिले नोंदवूया. पगार 10,000 रुपये आतमध्ये घेतला आहे, त्यामध्ये अदत्त पगार 1,000 रुपये, देणे पगार बाकी आहे 1,000 रुपये. अशा प्रकारे एकूण पगार झालं 11,000. हा अदत्त पगार 1,000 रुपये ताळेबंदात देता बाजूला नोंदवायचा आहे, म्हणजे दुसरी नोंद करायची आहे. त्यानंतर जाहिरात. मी आताच म्हटलं होतं काही वेळापूर्वी की जाहिरात ही 2 वर्षाची देऊन आहे 6,000 रुपये. मग आपल्याला एकाच वर्षाची लिहायची आहे तर 2 वर्षाची 6,000 तर एका वर्षाची 3,000. मग 3,000 रुपये आगाऊ दिलेली आहे, आगाऊ 3,000 रुपये दिली आहे, ती मायनस केली आणि शिल्लक 3,000 रुपये. ही 3,000 रुपये चालू वर्षाचा जाहिरात खर्च आहे. त्यानंतर विमा. विमा हा सुद्धा अप्रत्यक्ष खर्च आहे मित्रांनो, म्हणून नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला 2,000 रुपये विमा. त्यानंतर भाडे. भाडे सुद्धा अप्रत्यक्ष खर्च, नफा तोटाच्या नावेला 10,000. नवीन बुडीत कर्ज. मित्रांनो 23 मध्ये जर बुडीत कर्ज दिला असेल 23च्या नावेला तर तो इथे लिहिला असता, पण तो दिलेला नाही. त्यामुळे डायरेक्ट आपण समायोजनेमध्ये 2 बुडीत कर्ज घेतलेले आहे. पहिला नवीन बुडीत कर्ज 2,000 रुपये अपलेखन, नवीन बुडीत कर्ज 2,000 रुपये अपलेखन. दुसरा आहे संशयित कर्ज निधी 500 रुपये काढला आहे. हा 500 रुपये कसा काढला तर हा संशयित कर्ज निधी ऋणकोवर काढायचा आहे. कशावर काढायचा आहे? ऋणकोवर. तर मित्रांनो ऋणको आहे 12,000 रुपये, ऋणको 12,000 आहे. तर मग 12,000वर 5% संशयित कर्ज निधी काढत असताना पहिले हा जो नवीन बुडीत कर्ज आहे तो मायनस करावा लागेल, म्हणजे 2,000 रुपये. मग शिल्लक किती राहते? 10,000. ऋणकोच्या 12,000तून पहिला वाला बुडीत कर्ज मायनस करायचा 2,000 रुपये आणि नंतर शिल्लक राहील 10,000 रुपये ऋणको. तर ऋणकोच्या 10,000वर आपल्याला 5% संशयित कर्ज निधी आकारायचा आहे. मग 10,000वर 5% संशयित कर्ज निधी होतो 500 रुपये, तो इथे आकारलेला आहे. कारण की पहिलं बुडीत कर्ज हे आहे म्हणून हे आकारल्याशिवाय, हे मायनस केल्याशिवाय हे काढता येणार नाही. टोटल बुडीत कर्ज निधी 2,500 रुपये. त्यानंतर घसारा. पहिला घसारा जमीन व इमारतीवर 1,500 रुपये 5% आणि यंत्रावर 10% आहे 2,500. 1,500 रुपये जमीन व इमारतवर आणि यंत्रावर 2,500 रुपये, एकूण घसारे 4,000 रुपये. त्यानंतर भांडवलावर व्याज. भागीदारांच्या भांडवलावर व्याज 5% व्याज काढायचा आहे. भांडवलावर व्याज व्यवसायाचा खर्च आहे मित्रांनो, व्यवसायाला व्याज द्यावं लागत आहे म्हणून खर्च आहे, त्यामुळे नफा तोट्याच्या नावे बाजूला लिहिलं आहे अप्रत्यक्ष खर्च. पहिली नोंद. तर संजय आणि सुधीर. संजयचं 40,000 भांडवल आहे, 40,000वर
40,000वर 5% काढले 2,000 रुपये. सुधीरचं 30,000 आहे त्याच्यावर 5% काढले 1,500 रुपये. अशा प्रकारे दोघांचं भांडवलावर व्याज 3,500 रुपये. अशा प्रकारे ही नावे बाजू संपलेली आहे. यानंतर जमा बाजू पाहूया. दोघं नफा जो व्यापार खात्यामध्ये आला होता तो आपण शिल्लक खाली आणला. दोघं नफा खाली आणला. दोघं नफा 41,000 रुपये. त्याच्यानंतर कसर 23च्या जमा बाजूला कसर दिली होती. जमा बाजूची कसर ही उत्पन्न असते. 23च्या जमाला असल्यामुळे उत्पन्न कसर आहे आणि ही कसर उत्पन्न असल्याने नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला लिहिलं 5,000 रुपये. आता जमा बाजूची टोटल करूया. जमा बाजूची बेरीज आहे 46,000 रुपये. म्हणजेच अप्रत्यक्ष उत्पन्न शब्दावर लक्ष द्या. अप्रत्यक्ष उत्पन्न आहे 46,000 रुपये. तर प्रत्यक्ष खर्च जो आहे अप्रत्यक्ष खर्च जो आहे तो कमी आहे आणि हा अप्रत्यक्ष खर्च मायनस केला असता शिल्लक येते 10,000 रुपये. म्हणजे अप्रत्यक्ष खर्च हा 36,000 रुपये आहे. तर 46,000तून म्हणजे जमा बाजूतून नावे बाजू मायनस केली 36,000 तर शिल्लक आली 10,000 रुपये. ही आलेली शिल्लक म्हणजे शुद्ध नफा. काय होईल? शुद्ध नफा. हा शुद्ध नफा भागीदारांना वाटायचा असतो आणि ते वाटण्यासाठी प्रमाण लक्षात घेतलं आहे 3:2. 3:2. आता 3:2 म्हणजे एकूण 5 भाग होतात. मग 10,000चे 5 भाग केले. एक भाग 2,000 रुपये. एक भाग 2,000 रुपये. तर संजयला 3 भाग द्यायचे आहेत म्हणजे 6,000 आणि सुधीरला 2 भाग द्यायचे आहेत म्हणजे 4,000. अशा प्रकारे शुद्ध नफ्याची वाटणी केली. हा शुद्ध नफा भागीदारांच्या भांडवलामध्ये प्लस करायचा आहे हे लक्षात ठेवा. ताळेबंदामध्ये आपण करणार. नेक्स्ट आता शेवटचं खातं आहे मित्रांनो तो म्हणजे ताळेबंद पत्रक. ताळेबंदाची नावे बाजू देयता. व्यवसायाला जे जे देणं आहे देणे आहे ते देयताला आणि जे येणे आहे ते संपत्तीला. ठीक आहे. पहिलं पद घेतलं आपण भांडवल खाते देयताला. संजयचं भांडवल 40,000 रुपये. त्या भांडवलातून संजयची उचल मायनस केली 2,000 रुपये. एकूण 38,000. ठीक आहे. उचलीची पहिली नोंद ते इकडे दिला आहे. त्यानंतर भांडवलावर व्याज 2,000 रुपये. शुद्ध नफा 6,000 रुपये संजयचा. अशा प्रकारे एकूण टोटल 30,000 झाले. 6,000 रुपये आणि अशा प्रकारे टोटल केली तर 46,000 रुपये. म्हणजे संजयचं भांडवल 46,000. तसंच सुधीरच्या भांडवलातून सुधीरची उचल मायनस केली 3,000 रुपये. 30,000तून 3,000 मायनस केले 27,000 रुपये राहिले. त्यानंतर भांडवलावर व्याज 1,500 रुपये प्लस केलं. त्यानंतर शुद्ध नफा सुद्धा सुधीरचा प्लस केलेला आहे मिळवला आहे. म्हणजे एकूण अशा प्रकारे टोटल झाली 32,500 रुपये. 32,500. त्यानंतर धनको देयता आहे आणि धनकोमध्ये अनुंदित विक्री आपल्याला मिळवायची आहे. खरेदीमध्ये वाढ तर धनकोमध्ये वाढ. तर ही दुसरी नोंद अनुंदित खरेदी आहे. अनुंदित खरेदी 4,000 रुपये ही आपल्याला मिळवायची आहे. एकूण धनको 25,000. त्यानंतर देय पत्रे ही सुद्धा देयता आहे 20,000. त्यानंतर अदत्त भाडे 23 मध्ये देऊन होतं. 23च्या जमा बाजूला अदत्त म्हणजे देयता ठरते म्हणून 1,500 रुपये अदत्त भाडे. समायोजनेमध्ये अदत्त मजुरी आहे आणि अदत्त पगार आहे. ते दोन्ही आपण या ठिकाणी घेतलेले आहे मित्रांनो. दुसरी नोंद अदत्त असल्यामुळे ते देणे आहे त्यामुळे 2,000 मजुरी आणि 1,000 पगार अशा प्रकारे 3,000 रुपये हा अदत्त खर्च. त्यानंतर संपत्ती बाजू पाहूया. ऋणको 12,000. ऋणको मधून पहिले वजा करायचं आहे बुडीत कर्ज 2,000 रुपये. पहिला बुडीत कर्ज अपलेखन. त्यानंतर दुसरा संचयित कर्ज निधी 500 रुपये वजा करायचा आहे जे 5% काढला होता 10,000वर काढला होता. 10,000 कसे आले 2,000 मायनस करून 10,000वर काढला होता. तर अशा प्रकारे एकूण बुडीत कर्ज निधी 2,500 मायनस केलं आणि ऋणको आहे 9,500. 9,500. जमीन व इमारत 30,000. त्याच्यातून घसारा मायनस केला 1,500 रुपये. एकूण जमीन व इमारत 28,500. संयंत्र व यंत्र 25,000. त्याच्यामधून घसारा मायनस केला 2,500. संयंत्राची किंमत 22,500 शिल्लक राहील. त्यानंतर फर्निचर संपत्ती आहे 16,000. प्राप्य विपत्रे संपत्ती आहे 8,000. हस्तस्थ रोख ही सुद्धा संपत्ती आहे 5,500. संवरण स्कंध 35,000 रुपये. संवरण स्कंध शेवटचा शिल्लक माल साठा पहिली समायोजना त्याची पहिली नोंद आपण व्यापाराच्या जमाला केलेली आहे. आता दुसरी नोंद संपत्तीला करूया. शेवटचा शिल्लक माल 35,000 रुपये. आणि त्यानंतर आगाऊ जाहिरात जी जाहिरात आगाऊची दिली होती ती आपण नफा तोट्याच्या नावेला जाहिरातीमधून मायनस केलेली आहे. ती आता परत व्यवसायाला मिळेल. जी एक्स्ट्रा दिलेली आहे 2 वर्षाची दिली होती त्यामुळे 1 वर्षाची एक्स्ट्रा दिली आहे तर ती जाहिरात परत व्यवसायाला मिळेल म्हणून ते संपत्तीला गेलं आहे.
जे परत मिळणे असते ते संपत्तीला लिहायचं। अदत्त जाहीर आगाऊ जाहिरात 3000 रुपये। अशा प्रकारे दोन्ही बाजूची ताळेबंदाची बेरीज केली असता बेरीज येते 1,28,000 रुपये। तर मित्रांनो, ताळेबंदाची बेरीज इक्वल येणे म्हणजे आपलं खात्याशी उदाहरण अंतिम खात्याचे उदाहरण बरोबर आहे। धन्यवाद।